तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जीन्सवर घालतात तसा शॉर्ट टॉप कसा शिलाई करायचा तेच पाहतोय. तर हा साडीचा कपडा आहे, म्हणजे साडीचा जो ब्लाऊज पीस आहे त्यातूनच आपण हा टॉप बनवतोय. तर इथं आपण करेक्ट माप मोजून घ्यायचं नाही, थोडंसं एक्स्ट्राचं घ्यायचं. कारण की हा जो साडीचा कपडा असतो तो खालीवर होतो, त्यासाठी आपण एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे. तर इथं प्रॉपर उंची 26 आहे, तर इथं मी 2 इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि करेक्ट 26 वरती टिक मार्क करून खालचा हा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून टाकायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. ह्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीचा टॉप शिलाई केला तर काखेमध्ये फुगा किंवा बऱ्याच वेळा असं होतं की टॉप घातल्यानंतर काखेमध्ये कचतो, असं काहीच प्रश्न तुम्हाला येणार नाहीत. तर व्यवस्थित लाईन ओढून हा कपडा व्यवस्थित पसरवून आपण हे कट करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण हा कपडा पसरून घेतो त्यावेळेस डबल घडी घालूनच आपण हा पसरून ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि व्यवस्थित हात फिरवून ह्याच्यावरून घ्यायचा, म्हणजे काय होतं की साडीचा कपडा असल्यामुळे हा आत गुंतला जातो, त्यासाठी व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता 2 घड्या मी इथं घालून घेतलेल्या होत्या, पण आता मी याच्यात 4 घड्या घालून घेते. कारण की आपल्याला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही भाग एकत्रित कट करायचे आहेत, त्यासाठी मी इथं 4 घड्या घालून घेतलेल्या आहेत. कपडा व्यवस्थित पसरून घ्यायचा, ह्याच्यावरून हात फिरवून घ्यायचा आणि आत्ता आपण ह्याच्यावरती मापे टाकणार आहोत. तर मापे कशी आहेत मी तुम्हाला सांगते. ह्याची उंची प्रॉपर 26 आहे आणि जो शोल्डर आहे तो 12 इंचाचा आहे. तर त्याचा निम्मा आपण इथं 6 घेणार आहोत आणि मुंडा आहे 6, बाही आहे 10 इंच आणि सीटगेर आहे 36, कंबर आहे 32. तर इथं 6 वरती मी टिक मार्क केला आहे आणि आपण मुंडाही 6च इंचाचा घेतो आहे. जेवढा आपण शोल्डर घेतला आहे तेवढाच मुंडा पण घेतो आहे. आणि आता इथं बघू शकताय की मी करेक्ट 6 इंचाचा शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडाही 6 इंचाचा घेतलेला आहे. जेवढा मुंडा असतो तेवढाच शोल्डर नेहमी घ्यायचा असतो. इथं पहा, छातीचा चौथा भाग आपण इथं घेणार आहोत. तर छाती आहे 36, त्याचा चौथा 9 येतो. तर 9 वरती एक टिक मार्क करायची आणि नंतर एक्स्ट्राचं 2 इंच घ्यायचं आहे. इथं तुम्ही 1.5 इंचसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला 2 इंच नको वाटत असेल तर. आणि अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे, बघू शकताय. आता आपण काय करायचं की गळ्याची रुंदी मोजून घ्यायची आहे. तर इथं मी 2.5 इंचावरती गळ्याची रुंदी मोजून घेते. जर तुम्हाला गळा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने बनवू शकता. इथं मी करेक्ट 2.5 इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची खोली इथं मी 5.5 इंच घेणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून आपण इथं 6 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे. प्रॉपर गळा 5.5 आहे आणि अर्धा इंच वाढवून 6 इंचावरती आपण घेतलेला आहे, म्हणजे शिलाई केल्यानंतर तो 5.5च होईल. कधीही आपण गळा प्रॉपर किती आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा असतो. तर इथं तुम्ही तुमच्या आवडीने कशाही पद्धतीचा याला शेप देऊ शकता. बट इथं मी पुढच्या साईडला चौकोनी गळा बनवणार आहे आणि पाठीमागच्या साईडला गोल गळा बनवणार आहे. तर इथं बघू शकता मी अशी ही तिरकी लाईन ओढून घेतलेली आहे. प्रॉपर डीप चौकोनी इथं मी शेप घेतलेला नाही, तर असाच शेप मी इथं ठेवलेला आहे, इथं बघू शकताय. आणि जो आपण मुंडा मोजून घेतला होता त्याच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्राचं आतल्या साईडला घ्यायचं आहे. अशी ही तिरकी लाईन जोडून घ्यायची. याने काय होतं की काखेमध्ये फुगा वगैरे काहीही येत नाही आणि परफेक्ट आपला ड्रेस बसतो. तर करेक्ट 1.5 इंचावरती आपण पाठीमागची साईड टिक मार्क करून घ्यायची आणि पुढचा भाग आपण 6 इंचावरती टिक मार्क करून घेणार आहोत. तर पाठीमागचा शेप असा तयार झालेला आहे. करेक्ट कंबर किती आहे ती मोजून घ्यायची. तर इथं वरून टेप पकडून आपण 15 इंचावरती करेक्ट कंबर मोजून घेणार आहोत. आणि कंबर आहे आपली टोटल 32, तर त्याचा चौथा 8 येतो. 8 वरती आपण टिक मार्क करायची आणि नंतर इथं 2 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे. तर असं हे खालच्या साईडला आपण इथं 12 इंच मोजून घेतोय. तुम्हाला जेवढी रुंदी पाहिजे तेवढी तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. तर इथं पहा, असं हे जे माप आपण टाकलेलं होतं त्या ठिकाणी मी लाईन ओढून घेते. ह्याच पद्धतीने तुम्ही ही लाईन ओढून घ्या. आणि खालच्या साईडला आपल्याला कटिंगसाठी फोल्ड करण्यासाठी थोडासा कपडा पाहिजे, त्यासाठी मी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे शिलाई करून आपल्याला त्याची रुंदी 10 इंचच होऊ शकते, म्हणजे टोटल पाहिलं तर 20 इंचच खालच्या साईडची रुंदी होऊ शकते. शिलाईमध्ये एक्स्ट्राचा भाग जाणार आहे. तर फ्रेंड्स, ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या पद्धतीने पहिल्यांदा पेपर कटिंग करून बघा, न्यूजपेपरवरती कटिंग करून बघा जर तुम्ही पहिल्यांदाच शिलाई शिकत असाल तर. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर डायरेक्ट तुम्ही कपड्यावरती अशी मापे टाकून कटिंग करू शकता. तर आता याची प्रॉपर कटिंग झालेली आहे. तर आता आपण एकात एक कपडा असा घडी घालून ठेवलेला होता तो काढायचा आणि
हे ओपन केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हे दिसतंय. तर जो पुढचा भाग होता त्याचा मुंड्याचा भाग आपण कट करून घेणार आहोत. पुढचा जो मुंड्याचा भाग असतो तो 1.25 इंचावरती आपण कट करून घ्यायचा. पाठीमागचा आपण 1.5 इंचावरती घेतो. तर जो शेप आहे तो व्यवस्थित मी इथं कट करून घेते. आणि तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने कटिंग केली तर ड्रेस शिलाई केल्यानंतर परफेक्ट तो बसतो सुद्धा. छाती 36 आहे तर त्याचा चौथा 9 येतो. तर 9 इंचाचा मी इथं कपडा घेतलेला आहे आणि 2 घड्या घालून घेतलेल्या आहेत. जी खुली बाजू आहे त्या ठिकाणाहून 3 इंच हाईट कॅप करून घेतले आणि जेवढी आपल्याला बाहीची उंची पाहिजे त्याच्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्राचं इथं घेतलेलं आहे. अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे. आता काय करायचं बघा की खालच्या साईडने 1.5 इंचावरती एक टिक मार्क करायची आहे आणि तशीच वरच्या साईडने सुद्धा 1 इंचावरती एक टिक मार्क करायची आहे. आणि नंतर असा हा तिरका टेप पकडून ठेवायचा, करेक्ट मध्य काढायचा आणि जो मध्य येतो आहे तिथूनच आपल्याला शेप द्यायचा आहे. तर वरती मी 1 इंचाची एक टिक मार्क करते. जी आपण 1 इंचाची टिक मार्क केलेली होती तिथूनच आपण बाहीचा शेप तयार करायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने अशी बाही तुम्ही कट करू शकाल. हे बघा सिम्पली असं करायचं आहे. आणि पुढचा भाग आपल्याला जरा आतल्या साईडने कट करून घ्यायचा आहे. तर तो आपण शिलाई करताना कट केला तरी चालतो किंवा आत्ता केला तरी चालतो. तुम्ही तुमच्या आवडीने कधीही करू शकताय. आणि फिटिंगपेक्षा एक्स्ट्राचा इथं मी भाग घेतलेला आहे. फिटिंग 5च आहे तर एक्स्ट्राचं ह्याच्यामध्ये 1 इंच मी घेतलेलं आहे आणि अशी ही लाईन आपण ओढून घेतो आहे. तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने बाहीची कटिंग झालेली आहे. आणि हा जो कट केलेला पोर्शन आहे तो आपण आपल्या साडीची जी बाही आपण कट करून घेणार आहोत त्या कपड्यावरती ठेवायचा. कारण तो कपडा एकदम सुळसुळीत आहे त्यासाठी मी असं हे पेपर कटिंग करून घेतलं आहे. आणि नंतर आपण त्याच्यावरती जस्ट हे ठेवून द्यायचं आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळा नाईस असा कपडा सुळसुळीत असला की बाही व्यवस्थित कट होत नाही, बरेच प्रॉब्लेम येतात. त्यासाठी मी असं हे पॅटर्न काढून घेतलेत आणि नंतर हा पॅटर्नचा पीस फक्त याच्यावरती ठेवलेला आहे आणि अशीच बाही आपण व्यवस्थित आखून घेणार आहोत. तर हे बघा बाही उंचीला कमी आहे तर एक्स्ट्राचा पोर्शन आपण नंतर जॉईन करून घेणार आहोत. तर अशी ही आपली बाही तयार झालेली आहे. तर ह्या टॉपमध्ये आपण वरच्या साईडला 15 इंचापर्यंत अस्तरचा कपडा लावून घेणार आहोत. तर प्रॉपर तसाच मी कट करून सुद्धा घेतलेला आहे. तर सेम ह्या पद्धतीने तुम्ही फुल अस्तरसुद्धा लावू शकता. बट मी इथं फक्त हा अस्तर लावते. हे व्यवस्थित पसरून घ्यायचं, एका वेग ठेवायचं आणि अशी ही आपण ह्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता एकदम साध्या सिंपल पद्धतीने गळा मी शिलाई करणार आहे. तर तसंच आपण इथं शिलाई करून घ्यायचं, म्हणजे 2 टिपा मारून घ्यायच्या आणि नंतर ते जे कापड आहे ते सरळ करायचं, म्हणजे व्यवस्थित आपला प्रॉपर गळा तयार होतो. तर गळ्याच्या साईडने मी तिरकस असं अर्धा इंच आतल्या साईडने गळ्याच्या साईडने कट करून घेतलेलं आहे. कारण की तो गळा पडू नये म्हणून तसं आपण कट करून घ्यायचं आहे. इथं मी कट मारूनसुद्धा घेतलेत. गळा शिलाई केला आणि नंतर मी कट मारून घेतलेत. साईडला पण कटिंग जी होती तीही शिलाई करून घेतलेली आहे आणि अस्तरचा खालचा भागही शिलाई करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपली एवढी शिलाई झालेली आहे. तर पुढचा जो गळा आहे तो चौकोनी इथं मी शिलाई करून घेतला आहे आणि पाठीमागचा मी गोल बनवलेला होता. म्हणजे पूर्वी मी दोन्ही चौकोनी बनवले होते पण आता पुढचा फक्त चौकोनी ठेवला आहे आणि पाठीमागचा मी गोल शेप तयार केलेला आहे. खालच्या साईडला सुद्धा टिप मारून घेतलेली आहे. हे दोन्ही पीसेस शिलाई करून घेतलेत. आता फक्त जॉईंट करून आपण ह्याच्यावरती बाही लावून घेणार आहोत. आणि हे बघा अशा पद्धतीने दोन्ही एका वेग ठेवायचं आणि जो शोल्डरचा भाग आहे तो पहिल्यांदा आपण शिलाई करायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपण बाहीसुद्धा जॉईन करणार आहोत. म्हणजे शोल्डर शिलाई केली की करेक्ट मध्यापासून बाही अटॅच करायला सुरुवात करायची आहे. तर इथं मला थोडीशी फुग्याची बाही पाहिजे होती म्हणून मी ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचा अजून कपडा जोडून फुग्याची बाही बनवून घेते आणि तो व्हिडिओ काय मी काढू शकले नाही त्यामुळे मी दाखवलेला नाही. बट नंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर इथं पहा आपण अशी ही बाही अटॅच करून घेतो आहे आणि इथं 2-3 फक्त मी इथं चुन्या पाडून घेणार आहे कारण जरा वेगळा लुक बाहीला पाहिजे होता त्यासाठी मी असं हे करून घेते. इथं तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी आपली शॉर्ट कुर्ती तयार झाली. तर पाठीमागचा गोल गळा आहे आणि पुढचा चौकोनी गळा आहे. तर याचा फायनल लुक इथं पाहू शकता तुम्ही. खालच्या साईडने सुद्धा मी इथं टिप मारून घेतलेली आहे आणि साडीच्या कपड्यापासूनच आपण ही कुर्ती बनवलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.